चेहऱ्यावर होणारे पिंपल्सचे वेगवेगळे कारण आणि पिंपल्सवरती होणारे योग्य ते उपचार या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर गणेश जाधव, माणिक स्किन क्लिनिक, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सगळ्यात पहिले पिंपल्स का होतात, त्याचे काय काय कारणं आहेत या संदर्भात आपण माहिती करून घेऊ. तर सगळ्यात पहिले पिंपल्स येण्याचं कारण आहे प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे वयाच्या 13-14 वर्षानंतर तर 21-22 वर्षापर्यंत होणारे पिंपल्स, त्या वयोगटात होणारे पिंपल्स. मग ह्या वयोगटामध्ये पिंपल्स का होतात, तर 13-14 वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये प्रचंड बदल होतात. हॉर्मोन्सचे लेवल्स वाढतात, प्रामुख्याने टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन्स. मग टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनचं लेवल वाढलं की आपल्या चेहऱ्यावरती सेबेशियस ग्लँड्स नावाच्या ग्रंथी असतात. मग ह्या ग्रंथी हायपर ॲक्टिव्ह होतात, त्यांचं सिबम तयार करण्याचं काम वाढतं, म्हणजे सिबम प्रोडक्शन वाढतं आणि मग आपला चेहरा ऑइली होतो. चेहरा ऑइली झाला की मग चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढतं. दुसरं प्रमुख कारण आहे हेरिडिटी, अनुवंशिकता. जर आपले आई किंवा वडील यांना पण खूप कमी वयामध्ये जास्त पिंपल्स आले असतील तर येणाऱ्या पिढीमध्ये मुलांना देखील खूप कमी वयामध्ये देखील पिंपल्स येऊ शकतात. त्याला आपण हेरिडिटी फॅक्टर असं म्हणतो. तिसरं प्रमुख कारण आहे मेकअप. खूप जास्त आता ट्रेंड आहे की मेकअप करायचा. ते मेकअप केल्यामुळे काय होतं की आपल्या त्वचेचा pH डिस्टर्ब होतो. pH डिस्टर्ब झाला की काही जणांची स्किन खूप ऑइली होते, काही जणांची ड्राय होते आणि मग चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात. नंतरचं कारण आहे मेन्स्ट्रुअल सायकल. बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीच्या पहिले किंवा मासिक पाळी झाल्यानंतर चेहऱ्यावरती पिंपल्स येतात. मग हे हॉर्मोन्सचं इम्बॅलन्स होतं आणि त्यामुळे पिंपल्स येतात. नंतरचे कारण आहे प्रमुख कारण स्ट्रेस. आता शरीरामध्ये जर आपण स्ट्रेस असेल, खूप तणावग्रस्त आयुष्य आपण जगत असाल तर स्ट्रेसमुळे शरीरामध्ये कॉर्टिसॉल हॉर्मोन रिलीज होतो. त्या हॉर्मोन्समुळे देखील शरीरामधले बरेच गोष्टी डिस्टर्ब होतात आणि मग सिबम प्रोडक्शन वाढतं, पिंपल्स फ्लेअर अप होतात. त्यानंतरचं प्रमुख कारण आहे डॅन्ड्रफ. आपल्या डोक्यामध्ये जर डॅन्ड्रफ वारंवार होत असेल तर डॅन्ड्रफमुळे सुद्धा चेहऱ्यावरती प्रामुख्याने कपाळावर आणि पाठीवर पिंपल्स वाढतात, फ्लेअरअप होतात. तर हे झाले प्रमुख कारणं. त्यामध्ये आणखी आपण इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण घेऊ शकतो की जसे की पोल्युशन एक आहे, पोल्युशनमुळे पण पिंपल्स येऊ शकतात. तर हे विविध वेगवेगळे कारण आहेत पिंपल्स होण्यामागे. आता पिंपल्सचे प्रकार आपण समजून घेऊ. टाईप ऑफ ॲक्ने. तर सगळ्यात पहिले जे पिंपल्सचा प्रकार आहे त्याला आपण सिंपल रॅश म्हणतो, म्हणजे चेहऱ्यावरती एक साधी सिंपल पुरळ तयार होते. नंतरचं दुसरं टाईप आहे पस्च्युलर ॲक्ने. पस्च्युलर ॲक्ने म्हणजे चेहऱ्यावरती पिंपल्ससारखी एक छोटीशी गाठ तयार होते, त्यामध्ये पू तयार होतो, त्याला पस्च्युलर ॲक्ने असं म्हणतो. तिसरा जो टाईप आहे त्याला सिस्टिक ॲक्ने असं म्हणतो. आता सिस्टिक ॲक्ने म्हणजे काय की चेहऱ्यावरती एक थोडीशी जाड गाठ तयार होते, ती गाठ पेनफुल असते म्हणजे दुखते. आणि चौथा जो प्रकार असतो त्याला नोडुलोसिस्टिक ॲक्ने असं म्हणतात. म्हणजे यामध्ये काय असतं की जो चेहऱ्यावरती जी गाठ झालेली आहे, पिंपल आहे, ती जितकीच वरती आहे त्वचेच्या वरती तितकीच ती खाली पण तिची जागा तयार करते. आणि नोडुलोसिस्टिक ॲक्ने बरा झाल्यानंतर चेहऱ्यावरती स्कार सोडून जातं. म्हणजे ते पिंपल्स बरं झाल्यानंतर देखील चेहऱ्यावरती त्या पिंपलचं व्रण राहतं आणि पिंपलचं व्रण हे लाईफ टाईम चेहऱ्यावरती दिसतात. मग आता बरेच पेशंट म्हणतात की आम्हाला हे पिंपलचे व्रण नको आहेत, पण आपण लेझर जरी केलं किंवा चेहऱ्यावरती PRP डर्मा रोलर ट्रीटमेंट जरी केली तरी 100% पिंपलचे व्रण नाहीसे होत नाही. आता राहिला ट्रीटमेंटचा भाग. तर ट्रीटमेंटमध्ये जे सिंपल ॲक्ने असतात त्याला बऱ्यापैकी वेळेस ट्रीटमेंटची गरज पडत नाही, ॲटोमॅटिक ते बरे पण होऊन जातात.
पण जर आपल्याला सिस्टिक ॲक्ने किंवा नोडुलोसिस्टिक ॲक्ने ह्या टाईपचे पिंपल्स होत असतील आणि ते वारंवार होत असतील तर आपल्याला योग्य ती ट्रीटमेंट करावी लागते. मग ट्रीटमेंटमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतात. जसं की काही पेशंटला फक्त गोळ्या, औषध, क्रीम यांनीच बरे होतात. काही पेशंटला पुढे पिलिंग्स करावे लागतात. काही पेशंटला पुढे लेझर पण करावं लागू शकतं. हायड्राफेशियल ट्रीटमेंटसुद्धा वारंवार करावे लागू शकतात. आता हे सगळं झालं पिंपल्स, टाईप ऑफ पिंपल्स आणि त्याचे कारणं. आता हे सगळं झाल्यानंतर काही पेशंट आम्हाला असं विचारतात की आम्ही ट्रीटमेंट पूर्ण करू, पण आम्हाला काय गॅरंटी वॉरंटी आहे की ट्रीटमेंट झाल्यानंतर पिंपल्स येणारच नाही. तर जे गोष्ट हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे होते, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, हॉर्मोन्सची गॅरंटी देता येत नाही. मग हॉर्मोन्सची गॅरंटी का देता येत नाही? तर कोणत्याही व्यक्तीला स्ट्रेस होऊ शकतो, त्याचं लाईफस्टाईल बदलू शकतं, त्याचं खाणं पिणं बदलू शकतं, त्याची झोप बदलू शकते आणि यामुळे काय होणार? स्ट्रेस निर्माण होणार. स्ट्रेस निर्माण झालं की हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार आणि वापस पिंपल्स येण्याचे चान्सेस असतात. पण 100पैकी साधारणतः 70-80% केसेसमध्ये वापस पिंपल्स येत नाही. जर आपलं वयोगट 13-14 वर्ष ते 21-22 वर्षाच्यामध्ये आहे आणि आपल्याला पिंपल्स वारंवार होत आहे आणि आपण मेडिकलमधली कोणतीही क्रीम वापरत असाल तर ते योग्य नाही. कारण ओव्हर द काउंटर जी क्रीम घेऊन चेहऱ्यावरती लावतात त्यामध्ये बऱ्यापैकी स्टिरॉइड्स कंटेनिंग क्रीम असतात. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला काही प्रमाणात बरं वाटू शकतं, पण त्या क्रीमचे साईड इफेक्ट्स खूप दीर्घकाळ असतात. 6 ते 8 महिने चेहऱ्यावरती साईड इफेक्ट्स रिॲक्शन होऊ शकते. हा संदर्भातला व्हिडिओ मी ऑलरेडी एक बनवलेला आहे. तुम्ही ती लिंक फॉलो करू शकतात किंवा तो व्हिडिओ बघू शकतात. तर हे झाले वेगवेगळे पिंपल्सचे कारणं, त्याचं ट्रीटमेंट. आता आपण काय काळजी घ्यावी? तर आपण पिंपल्स आपल्याला होऊ नये यासाठी आपण भरपूर पाणी प्यावं, जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ खाऊ नये, जास्त प्रमाणामध्ये उष्ण पदार्थ खाऊ नये, जास्त प्रमाणामध्ये ऑइली पदार्थ खाऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा मेकअप करायला नको. हे आपण बेसिक काळजी आहे जी आपण स्वतः घेऊ शकतो. जर यांनी पण आपले पिंपल्स कंट्रोल नसेल होत तर आपण डॉक्टरकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट करावी. आणि जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल, संधी भेटेल, आपण निसर्ग संवर्धन करू, वृक्ष लागवड करू, वृक्ष जतन करू. जर पिंपल्सच्या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा आपल्या मनात काही प्रश्न, शंका, कुशंका असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.